हॅलो. कुठे पोहोचलाय? हाय की शिक्रापूर जवळ आलोय. तुम्हाला म्हंटल होतं ना सगळा महाराष्ट्र बंद आहे नका जाऊ, तरी पण तुम्ही गेलाय. कुठं महाराष्ट्र बंद पडलाय, सगळं चालूच आहे की. आणि तसं काय असं तर मालकाने मला फोन करून सांगितलं नसतं होय नको येऊ म्हणून. काय काळजी करू नको, जेवण करा आणि झोप. हा ठेवतो. ए थांबे, हे बघ हे आले. थांब चल, त्याला धरू आपण. थांब ए थांब. ए उतर खाली, तू उतर चल बाहेर पाहिला. मालकाचा फोन आलता. काय पुढे आहे ना दंगली सुरू आहे, जाऊ नको पुढं, आपला माग जा बाळा. नाही येतो जाऊन, सावकाश जा. इकडे तो ड्रायव्हर ते गाडीमध्ये लय पाहिजे. शांत. कुठे चालला बाळा? बघ तुझ्या जबाबदारीवर, नाहीतर हे बघितलं ना आज काय परिस्थिती इकडं. जातो. शांत, अजिबात बोलायचं नाही, कळलं ना? जा सावकाश जा बाळा. हे मध्ये आलं ना म्हणून वाचलाय तू, कळलं ना? हॅलो. अच्छा बोला की. का हो? आता फार शिक्रापूर पर्यंत आलोय की. हा का? बर बर चालतंय, जातो मग आता काय. चालतंय. हा बरं झालं मालकाचा फोन आला, नको येऊ म्हणले. आता कुठं बरं वाटायला लागले. आता असं झालंय, बायकोला कधी भेटतंय. मामाची गाडी काही कुठं आला काय? मी तुला बोललो होतो ना पुढं दंगली चालू आहे म्हणून, तरी पण तू गेलास. हा नाही ते मालकांचा फोन आलता, पुढे दंगली चालू आहेत नको येऊ म्हणून. मग आलो परत. काय शांत शांत. हे असे आज बघतो ना देशात काय परिस्थिती निर्माण झाली. हा नाही ते तर आहेच की, पण आता ड्रायव्हर लोकांची लाईफ. हा मालकाने फोन केला की जावंच लागतंय ना. व्यवस्थित जा आणि काळजी घे जरा, पुढं पण नाही का. दुसरी गाडी बघतो. बोल की. कुठे पोहोचलाय? आलोय पुण्याजवळ. तुम्हाला म्हंटल होतं ना नका जाऊ म्हणून, तरी पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही गेल्यापासून नुसतं माझ्या जीवाचं पाणी झाले. नीट असतील की नाही, काय झालं तर नसेल ना. तुम्ही गेल्यापासून माझा नुसता जीव टांगणीला लागला. तुम्ही गेलात तर खरं, पण माझ्या डोळ्याला डोळा लागेल का? किती किती काळजी करावी वर माणसाने. काय नाही होणार मला. तुम्हाला काय झालं तर माझं काय? ए बाई, कशाला नाही त्या गोष्टीचा विचार करते? नाही त्या गोष्टीचा विचार करून डोक्याला ताप परत. नाही काय होणार मला. तुम्हाला म्हंटल होतं ना नका जाऊ म्हणून, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. आता झालं ना तुझ्या मनासारखं, आता झोप गप. आलोच का? बर चालेल या. नवरा काय परत यायला लागला? हो यायला लागली. आईला आणि कधीतरी रंगात यायचं म्हटलं, काय ना काहीतरी अडचण आहेच. चला नवरा यायच्या आत उरकून घेऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बाबा कुठं चालले हो? कुठं चालले?
पुढं नाही अरे इथं जवळ चाललं. बसा की सोडतो. नाही रे अरे बाबा, अहो बाहेर एवढं दंगली चालू आहे, सोडतो मी, बसा. अरे आता मला कोण काय करते, जातो मी सर. अहो असं वयस्कर माणूस चालत चाललंय मला बघवत नाही, बसा, सोडतो मी, कुठं जायचं तिथे. बर. रामकृष्ण हरी. चल, जायचं. बाबा मला एक कळा नाही, एवढ्या रात्रीचे कुठे निघाले? अहो जाते पातीवरनं लोक किती मारामाऱ्या करायला लागले ते, तुम्हाला भीती भीती नाही वाटत होय? घाबरायचंय काय त्याच्यात? आज ना उद्या सगळ्यांनाच जायचंय ना. आपल्याला वाटेल ते करायचं. आत्ताचा क्षण आनंदात घालवायचा. इकडं कुठं घर बिरी काय? नाही नाही, इकडंच चाललोय जरा. तसं नाही, घरची काळजी करत असतात ना. अरे कोण कोणाची काळजी करत नसते का? इथं कोण कोणाचं नाही. जे बी काय आहे ना ते दिखावा आहे. असं कसं? मुलगा असेल, मुलगी असेल, बायको असेल. ना आहे की सगळे, पण आपण नसल्यावर ना कोणाला काही फरक पडत नाही. माणसाचं हेच चुकते, माणसाला वाटत राहतं की मी नसल्यावर फरक पडत, पण तसं काय नाही. आईला बाबा भारी बोलता राव तुम्ही. अरे नाही, सत्य तेच बोलतो. मी म्हणत नाही काळजी करत नाही, करतात. माझा भाऊ, माझी बहीण, माझा हा, माझा तो, सगळं करतात. पण प्रत्येक जण आपला क्षण जगत असते, कर्तव्य करतात. फक्त माणूस कुठेतरी मन रमवतो बघ, बाकी काय नाही. पण बाबा मला तुमचं थोडं थोडं पटतंय, पण थोडं थोडं नाही. घरी कोण कोण असते? माझ्या घरी वय बायको आणि मी, सगळं फर्स्ट क्लास बघा. अरे बाबा, आणि तुला वाटतं का तुझी बायको तुझी काळजी करत असेल? हा मग, अहो असल्या वातावरणात बाहेर आलोय ना तर 100 कॉल केल्यात मला तिने. नाही. आता शेवटी तुला म्हणलं ना, जे तो आनंद घेत असतो. आणि तुझी बायको काय माणूस नाही का? बाबा सगळी माणसं वेळ घालवत असतात, पण माझी बायको तशी नाही हो. अहो मी समोर नसलो ना जेवण बी करत नाही. बर बर बर. बर बाबा चहा घेणार का? घेऊ घे, चालतंय, घेऊ घेऊ. हा? हा. चालेल, 2 चहा देखील बाहेर सगळं बघ, ते चहा कुठं मागतो. ठीक आहे राव, रेग्युलर कस्टमर आहे, काही नवीन आहे वय. बरोबर, जाऊन दे. त्यांना एवढे वेळ बघू आपण. देवा. बसा देतो. सांगितलंय बरं का चहा. वाटलं होतं सकाळी जावं लागत, पण आता अंधारातच बाहेर पडावं लागतं. सगळं करून पड्डीशी बाजूला व्हायचं असतं. या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. या आधी तरी कळले का कुणाला? तुमच्या बोलण्यावरून सांगते. अगं इथे येताना मी काही गोष्टी ठरवून आलो. ठरवलेल्या गोष्टी होत नसतात कधी कधी. काय माहिती आता सच्चा परत कधी बाहेर जायचा आणि मी परत कधी यायचो. बरं जाऊ दे, चहा पाच तुझ्या हातचा. मला पण हवऱ्यासारखं करता आणि चहाला पण हवऱ्यासारखं करता. आवडत्या गोष्टीसाठी आवडपणा करावा. लवकर घ्यायच्या पण पड्डीशी निघा, नवरा याची वेळ जाते. असं का? लगेच हाकलायला लागली, अशा मोक्याची वाट बघाल मी. बाबा तुम्ही लय गोड आहे राव, आणि तुमचं बोलणं पण तसंच आहे. समोर त्याच्या बघण्यावर असतं, प्रत्येकाला वेगळंच दिसतं. ते तर आहेच की, पण बऱ्याच लोकांना तुमच्या चेहऱ्या मागे काहीतरी दडल्यासारखं वाटतंय. ते काय नसतं, माणसाला समजायला थोडा वेळ लागतो, एवढंच फक्त. बाबा
तुम्ही असं बोलता ना त्यामुळे मी तुमच्यावरती लय खुश आहे. असं वाटतं की तुमच्या मध्ये माझ्यामध्ये काहीतरी नातं आहे, त्यामुळे तुम्ही मला भेटले ना. आता बिथं काय नसतं रे, मला फक्त एकच माहिती आहे, स्वतःच स्वतः संग. तसं नाही हो, माणसाला माणसाच्या नात्यामधली गरज लागते. उद्या समजा तुम्ही कुठे पडलेले दिसले तर मी येणारच ना. तू दुसऱ्यावर अवलंबून दिसतो रे, कोणाच्या भरोशावर राहणं चुकीचं आहे बर. मी तुला पुढं पडलेलं दिसलो, तू एकदा येशील दोनदा येशील, परत माझ्याकडे बघणार बी नाही. का नाही येणार बरं, मी येईल की. इतक्या वेळचं बोलणं आणि आत्ताचं बोलणं फरक आहे रे, पोखळ वाटतंय रे. तसंच तर बोललोय की. तुला म्हणलो ना स्वतःच स्वतःच. बाबा तुम्ही काय बोलता ना मला काय कळा नाही बघा. आणि आमच्या ड्रायव्हर लोकांचं कसं आहे, किती दंगले बिंगले असले तरी आम्हाला गाडी घेऊन जावंच लागतं. यार आवरा ना, टाइम झाला ना. काय झालं? काय झालं, डिपार्टमेंटचा टाइम झालाय, तिथं सगळीकडे दंगली चालू आहे आणि तुम्ही डेलीचे कस्टमर आहे म्हणून तुम्हाला आम्ही सर्व्हिस देतोय. तुम्ही जर एवढा वेळ लावल्यावर कसं काय करणार? आम्ही गरीबाला उगाच फोटो भरायचं नाही आम्हाला. हा? आम्हाला धंदा करायचा आहे, आवडून घ्या लवकर. पोलीस त्रास देते. हे काय अरे आवर ते बंद कर. हे काय ओरखतो ते काय बाबा लय भारी फिलॉसॉफी करता हो तुम्ही. मी पण एक दिवस तुमच्यासारखा फिलॉसॉफर होत असतोय बघा. अरे बाळा, कोणी काही बनण्याची गरज नसते रे, वेळ आपोआप सगळं बोलायला होती बघ. बाबा तुमच्यासारखा कोण माणूस नसन बरं का, आणि मी कधी बघितला पण नाही. अरे नाही रे, माझ्यासारखे मी कायच नाही. माझ्यासारखे माझ्यापेक्षा पण भारी लय झाले. आता ते तुझ्या बघण्यात नाही म्हणून तुला तसं वाटतंय रे. म्हणजे तुमच्यापेक्षा भारी पण माणसं आहेत होय. अरे भरपूर जण, बरेच जण आहेत जे स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगतात बघ. बऱ्याच जणांचं काही माहिती नाही, पण तुम्ही भेटले ना म्हणजे सगळ्यांना भेटलो. माणसाला जगायचं कसं कळलं ना, माणसाची 60-70 वर्ष अशीच निघून जातात. पण काय झालंय रे, माणूस माणसात पटत चाललाय. बाबा मला काही कळत नाही, जेव्हा कळत ना तेव्हा बघू. पण जेव्हा कळलं ना बाळा, तेव्हा तुला माझी आठवण येईल. पाय माझा निघणं झालाय. पाय निघत नसला ना तरी जावं लागणार. अगं मन माझं निघ म्हणतंय, पण पाय इथं चिटकून राहिलाय. आणि माझी जी परिस्थिती आहे ना तीच सांगतोय तुला. असल्या ना त्याचं मूळ कुठं आहे ना तेच कळत नसतं. अगं एकमेकांचा जीव असतो ना त्यांना मूळ माहित असतं. सगळ्या गावाला पण ते माहित पाहिजे. आता असल्या ना त्याचा काय उपयोग? मग तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या नवऱ्याला अख्ख्या गावाला कळायला पाहिजे ना? तसलं करून काय फायदा नाही. ना तुमचं ना माझं ना माझ्या नवऱ्याचं. झालं तर नुकसान आपलंच आहे. समजा हे सगळं सगळ्यांना कळालं तर तुम्ही पण टेन्शन मध्ये, मी पण टेन्शन मध्ये, नवरा पण टेन्शन मध्ये. आणि जर त्याला कळालं ना माझी बायको अशी करते तर तो तुम्हाला आणि मला कधीच एकत्र येऊन देणार नाही. अगं तुझं म्हणणं तरी काय काय करायला पाहिजे? जसं चाललं तसं चालू द्या. आणि समजा तुझ्या नवऱ्याला कळलं तर? कळणारच नाही आणि मी कळूनच देणार नाही. लग्न झाल्यावर 4 दिवसांनी आपलं चालू झालं. आता 3 वर्ष झाली, नवऱ्याला कळलं का? अगं नवऱ्याला काय, गावातल्या कोणाला कळलं नाही. आता निघा, एवढ्या वर्ष नवऱ्याला कळलं नाही, आता कळलं नवऱ्याला. मग अक्कल आता असं कोरडं पाठवणार आहे. निघा. बाळा इथं थांब. का बाबा इथं का थांबवली? हे काय मला इथं आतमध्ये जायचं. चला की मग डायरेक्ट सोडतो की. अरे नाही, इथं जवळच आहे, जातो तू जा. बर चालतंय, सावकाश जाऊ आपण. हा इतकं चौकडायचं ना. हा हा जाऊ का? हा. हे बघ, माणसाच्या आयुष्यात त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय इथं कोण कोणाचं नसतं. प्रत्येक जण आपला क्षण आनंदात जगत असतो. लक्षात आहे ना? आई बाबा सगळ्या गोष्टी लक्षात तुमच्या, पण माझा आनंद माझ्या बायको मध्ये आणि तिचा आनंद माझ्या मध्ये.
असं ना. बरं मग मला सांग, बायकोला तू काय सांगितलं, कुठे आहे तू? घरी येतोय म्हटलं रस्त्यामध्ये. बरोबर, मग एक काम कर, तिला फोन कर, तिला सांग मी काय येऊ शकत नाही, तिथं कुठं तरी अडकलं असं सांगते. हा बर बर, बघू नंतर. बरं थांब हा. बघ, आयुष्यात कधी एकटं आहे असं वाटलं आणि जगायचंय कसं हे कळाना झालं ना, तर मग ह्या दिलेल्या पथ्यावी आहे. हा आहे का? येऊ का बाळा? हा हा. अहो पण बाबा, हा. आपण एवढ्या वेळ सोबत थांबलोय, पण नाव तर सांगा की तुमचं काय आहे? हा बाळा, पत्ता दिलाय ना, तो पथ्यावी ये बर का, आणि तू येशीलच तेव्हा सांगतो. येतो. रामकृष्ण हरी. पांडुरंगा, खऱ्या माणसांना जगू दे रे बाबा, कवर आमच्यासाठी विटेवर उभा राहतो आता. राम कृष्ण हरी. शोभून दिसते सगळं या ड्रायव्हरचे दिलवरा. बाबांनी म्हणले आणि लाव का एकदा पण, मनामध्ये नको घुटमळून बसायला. एकदा बघतोच फोन लाव. हॅलो, बोला ना, कुठवर पोहोचले? हा जवळ आलोय, पण ऐक ना, माझी गाडी झाली पंक्चर आणि गाडीमध्ये स्टेपनी पण नाही. आणि तुला तर माहिती असल्या मोबाईल मध्ये एकही दुकान उघड नाही. अहो पण तुम्ही येणार कसे? काय नको काळजी करूच, जवळच आहे की मी. अहो मग जवळ आहे म्हटलं, मित्राला एखादा फोन करा आणि बोलवून घ्या गाडी घेऊन. अगं असल्या वातावरणात कोण येणार आहे, आणि त्यांच्या घरचे तरी सोडतील का? अहो मग तुम्ही काय ठरवलंय, काय करायचं? तू टेन्शन घेणं बंद कर बरं. आता गाडी साईडलाच आहे, उजेडपर्यंत बघतो काय होते काय नाही. आणि इथं आसपास पण काही दिसा नाही झाले, सकाळपर्यंत बघतो. झोपतो तेवढं गाडीत, सकाळी मित्राला फोन करतो. पण तुमचं असं गाडीत झोपणं मला काय पटन, पण काय करणार, पर्यायच नाही. आता तू कसली काळजी न करता का निवांत झोप. ठेवतो फोन. हा ठेव. आता नाही आलो तर लगेच आठवण आली का? मग अशी तर जा जा म्हणत होती. हा आठवणीचे काय, ती कधी पण येते. कुठं आहे? अगं हे काय घराबाहेरच आहे, घरात चाललोय. मग नका जाऊ, मी काय इथे एकटीन झोपू का? आता येईल की तुझा नवरा, मग झोप त्याला चिटकून. नाही नाही, तुम्ही या, मला तुमच्या मिठीत झोपायचं. ए बाई, आता तर नवऱ्याला सापडू नाही म्हणून मला हाकल, आणि आता तूच परत बोल. नवरा असताना तुम्हाला बोलवायला मी काय येडी आहे का? सगळ्याचा अंदाज घेऊन मगच मी तुम्हाला बोलवते. म्हणजे नवरा घरी येणार नाही होय? नाही. म्हणजे मी येऊ शकते म्हणाले. हा म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. तुम्हा दोघांना सांभाळायचं माझंच काम आहे. तुमच्या दोघातलं कोणी पण नाही दुखलं पाहिजे. हे मात्र खरं आहे बरं का. तू आमच्या दोघांना कसं सांभाळ दिलं हे मलाच माहिती आहे फक्त. आता येणार पण आहे का तिथूनच बोलत बसणार आहे? या रात्रीचं काय खरं नाही, वाऱ्याच्या झुळक्यासारखी निघून जाते, कळणार पण नाही. ए जास्त फिलॉसॉफी नको झाडू. हे काय आलोच. आईला आता हिला काय झालं? बायकोला खोटं बोलल्यामुळे काय राग आला काय? आता तुला बी राग आला काय? हो बाया चालू. आता असं वाटायला लागले रात्र इथंच निघत्या. हो चालू. झाली, झाली. येऊ का?
नाही येऊ हम्म. नाही मनासाठी बोलवले काही. आता तू किती नाही म्हटले ना तर मला इथं अडवणार कोण नाही. तुम्हाला अडवणारच कोण नाही म्हणून नाही म्हणते ना. आता तू किती थांब म्हटले ना तरी मी थांबत नसतो. तुम्हाला कोण थांबा म्हणते. मी तुमची मर्जी पण तुम्ही मर्जीचे मालक. आता मर्जीचा मालक मी आहेच. फक्त थोड्या गोष्टीला मर्जी मोडायची नसते. तुमची कसलीच तक्रार नसत पण जरा हळू. आजूबाजूला लोक आहेत बोंबाटा करतील. सगळं हळूच असणार. पण हे जे मला सांगतेस ना स्वतःला जे सांग. माझं कुठं काय असते. तुम्हीच वडावडी करता. असं मी वडावडी करतो. खायला पोरांनी पर शर्टाच्या गोंड्या बिंड्या तोडून टाकल्या. आता नवीन शर्ट घालून आलोय. बायकोला सरप्राईजच देतो. राहिला दरवाजा कसा काय उघड. झोपली नाही वाटतं आज. लय प्रेम करते माझ्यावर. मला वाटलंच होतं तुम्हाला परत बोलत. होय. काय चाललंय बघा माझ्या घरा शिरला स्वाते कोण या अहो मी सांगते तुम्हाला म्हणून. चिडून. कसा का तू माझ्या घरात शिरला आणि कधीपासून चाललंय सगळं तुमचं. तोंड शिवली का तुमची बोला की आता. या बायकोलाच विचार. स्वाते काय चाललंय सोडा. आपण उद्या बोलायला. काय उद्या बोलू आणि कधीपासून चाललंय सगळं. सोडा मी सांगते तुम्हाला उद्या सगळं. काय उद्या सांगते काय? अगं तो माणूस आहे मांडीव आता. हे फोन बिन करणं हे काय सगळं खोटं आहे का मग. तुम्ही काय पण समजा पण त्या फोनच्या मागे ना माझी काळजी होती. तुझी किळस वाटायला लागली मला. इतक्या वर्षा संसारवर त्याचा विरजन टाकलंस तू थोडी नाही बघायचं मला. अहो ऐका माझं मी सांगते तर तुम्हाला सगळं. एका झटक्यात सगळं संपलं. स्वाती अशी वगैरे असं कधी वाटलं बी नव्हतं. आमचं चांगलं छान छोटंसं कुटुंब होतं. बायकोनी असं वागून सगळं संपवून टाकलं. काय कमी पडलं होतं माझ्याकडनं म्हणून ती अशी वागली. नशीब त्या बाबांनी तरी सांगितलं अचानक घरी जा म्हणून तर हे सगळं कळलं. नाहीतर माझ्या मागे अजून किती दिवस अजून चाललं असतं. बाबा म्हणलं ते बरोबर आहे. जो तो आपलं जगत असतो. म्हणून मी पण आता माझं मी जागणार. जाऊ काय बाबांच्या पत्त्यावरती. जातो.